नमस्कार मंडळी, आज आपण एक असा मिल्कशेक बघणार आहोत जो पौष्टिक आहे, झटपट होणारा आहे आणि भरपूर एनर्जी देणारा पेय आहे। शक्यतोवर मिल्कशेकसाठी मस्त पिकलेली केळी घ्या। तर हे पेय कसं तयार करायचं आणि त्यासाठी काय काय साहित्य पाहिजे ते आपण बघणार आहोत। तर आपल्याला मस्त पिकलेली केळी घ्यायची आहे। तुम्हाला किती मिल्कशेक बनवायचं आहे त्यानुसार आपल्याला साहित्य घ्यायचं आहे। तर आपण 2 केळीचं मिल्कशेक तयार करणार आहोत। त्यासाठी मी 7-8 काजू घेतलेले आहे आणि 7 ते 8 बदाम घेतलेले आहे, तसेच 3-4 खजूर सुद्धा घेतलेले आहे। तर हे साहित्य आपल्याला लागणार आहे। काजू आणि बदाम आपण 2-3 तास भिजवून घेतलेले आहे। बदाम भिजल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची। याचे फायदे काय तर शरीराला पटकन ऊर्जा मिळते, वजन वाढवण्यासाठी हे पेय फार उपयोगी आहे। तसेच मुलांसाठी आणि व्यायाम करणाऱ्यांसाठी खूप चांगलं पेय आहे। या पेयामुळे आपलं पोट भरल्यासारखं वाटते। केळीमुळे पोटॅशियम आणि दुधामुळे कॅल्शियम मिळते। तर ही खूप साधी रेसिपी आहे, सोपी आहे आणि झटपट तयार होणारी आहे। तर आपण केळीचं ही साल काढून घेतलेलं आहे। त्यानंतर केळीचे छोटे छोटे तुकडे करायचे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे। तर 2 केळीचं आपण मिल्कशेक तयार करणार आहोत। 2 मस्त पिकलेली केळी घेतलेली आहे। 1 ग्लास दूध लागणार आहे। 1 ते 2 चमचे साखर नाहीतर खजूर। खजूर जर असले तर खजूर घ्यायचे, नाहीतर तुम्ही साखरही वापरू शकता किंवा मधही वापरू शकता। थोडेसे ड्रायफ्रूट्स, तर आपल्याला जे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहे तर ते घ्यायचे, कुठलेही तुम्ही घेऊ शकता। मी काजू आणि बदाम वापरलेला आहे। 1 ग्लास दुधापैकी अर्धा ग्लास दूध मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि हे मिश्रण मस्त बारीक करायचं आहे। एकजीव होईपर्यंत मस्त बारीक करायचं आणि मस्त थंडगार सर्व करायचं। तर तुम्ही यामध्ये बर्फही टाकू शकता किंवा हे मिश्रण तुम्ही अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवू शकता। एक मिनिटही लागत नाही की आपलं मिल्कशेक मस्त तयार होते। या पेयबद्दल काही टिप्स आहेत तर त्या बघा। तर वजन जर कमी करायचं असेल तर साखर टाळा। अधिक हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही खजूर किंवा मधच वापरा। आणि जर तुम्हाला चॉकलेटी फ्लेवरचं हे मिल्कशेक तयार करायचं असेल तर थोडं यामध्ये कोको पावडर घालू शकता। मस्त बनाना मिल्कशेक तयार झालेला आहे। तर तो आता आपण सर्व करून घेऊ। तर यामध्ये तुम्ही 1-2 बर्फाचा तुकडा टाकू शकता किंवा हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये अर्धा 1 तास ठेवू शकता। झटपट प्यायचं असेल तर बर्फाचे तुकडे टाका आणि मस्त थंडगार पेय मिल्कशेक सर्व करून प्यायला घ्या। तर यामध्ये काही काजू, बदाम, पिस्त्याचे मी काप टाकलेले आहे मस्त सजवायला। रेसिपी हेल्दी आहे आणि अतिशय चविष्ट आहे। भन्नाट चवीची ही रेसिपी तयार होते। रेसिपी आवडली तर नक्की करून बघा, कारण ही हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि स्वीटसुद्धा आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती ही चॅनल बघत राहा। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा। धन्यवाद मंडळी।